नमस्कार मित्रांनो, आतापर्यंत मी कधीच कोणत्या जाती धर्माचे रक्त बघितलं नाही। मी कधीच त्रासलेल्या, गंजलेल्या, खचलेल्या माणसांचे अश्रू पुसताना कोणत्याच जाती धर्मांना बघितलं नाही। मी कधीच गोरगरीब, कष्टकरी, गरजवंतांच्या मुलांच्या शाळेची फी भरताना मला कोणती जात आणि धर्म दिसला नाही। मग अशा अनोळखी जाती धर्मांकडे पाहत असताना माझ्या असं लक्षात येतं की माणूस आज धर्माच्या नादी लागून आपापसामध्ये भांडणे करताना दिसतो आहे, तर तो जातीमध्ये भांडण करून माणुसकी संपवताना दिसतो आहे। म्हणून किताबगंज म्हणतात ते आठवतं, जात धर्म बच रहा है, आदमी नहीं बचेगा शायद। कारण त्याला कारणही तशीच आहेत। या देशामधील धार्मिक जातीय विषमता नष्ट होत चालली आहे का? सुरुवातीला या प्रश्नाचा विचार करणं गरजेचं वाटायला लागतं। मी स्पर्धक धस प्रणाली शहाजी शिवछत्रपती विद्यामंदिर पांगरी इयत्ता 9वी ची विद्यार्थिनी प्रस्तुत विचारपीठावरती विषय मांडती आहे, जाती धर्मा पलीकडचा भारत। मित्रांनो, सुरुवातीला विषयाच्या अनुषंगाने विचार करत असताना असं लक्षात येतं की नेमकं धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे पोथी पुराण नाही, धर्म म्हणजे गीता बायबल नाही, धर्म म्हणजे पुराण नाही। मग आपण काय म्हणतो? हा माझा शेजार धर्म, हा माझा पुत्र धर्म, शेजाऱ्याने शेजाऱ्याशी कसं वागावं हा माझा शेजार धर्म, पुत्रानं पित्याशी कसं वागावं हा माझा पुत्र धर्म। मग अग्नीचा धर्म जाळणं, पाण्याचा धर्म विझवणं असा हा धर्म कर्तव्याशी जोडलेला आहे। म्हणून मित्रांनो, शी म्हणजे शीख, पा म्हणजे पारशी, म्हणजे ईसाई, या धर्माचे आपण शिपाई आहोत। या धर्मांनी आपल्याला माणसं जोडण्याचं शिकवलं। तर मग 1947चा स्वातंत्र्य लढा आठवतो। मंगल पांडे पासून ते शरद गांधी पर्यंत सर्व जाती धर्माचे लोक इथल्या जाती व्यवस्थेविरुद्ध लढली होती। म्हणून मित्रांनो, असंच एकदा रस्त्याच्या कडेने जात असताना रस्त्यामध्ये प्रचंड मोठा अपघात घडला। अपघात घडल्यानंतर तिथे एक व्यक्ती जखमी अवस्थेत पडलेला असतो। त्या ठिकाणी त्या माणसाला वाचवण्यास कोणीही नसतं। तेवढ्यात पाठीमागून एक गाडी आली। त्या गाडीतला माणूस जखमी अवस्थेतल्या माणसाला गाडीमध्ये घेतो, त्याला दवाखान्यामध्ये ऍडमिट करून त्याची सर्व व्यवस्था करून निघून जातो। मित्रांनो, ज्यावेळी तो माणूस तिसऱ्या दिवशी शुद्धीवरती येतो, आल्यानंतर विचारतो की मला या ठिकाणी कोणी आणलं? तिथं असणारा एक माणूस सांगतो, एक व्यक्ती होता, एक माणूस होता, त्याच्या डोक्यावरती पगडी होती आणि त्याला दाढी होती, त्या माणसानं तुम्हाला वाचवलं। मग मित्रांनो, आम्ही समोरच्या माणसाला मदत करत असताना जात किंवा धर्म पाहत नाही। केवळ एवढंच नव्हे, तर जेव्हा जेव्हा या देशावरती नैसर्गिक आपत्तीसारखे संकट येतात, मग 1993 साली किल्लारीला झालेला भूकंप असेल, 26 जुलै 2005 रोजी मुंबईसारख्या ठिकाणी आलेलं महाजल संकट असेल, किंवा 2019-20 साली या देशावरती कोरोना सारखं आलेलं महाभयंकर संकट असेल, जेव्हा जेव्हा या संकटातील लोकांना माझ्या देशाच्या सीमेवरती रक्षण करणारा सैनिक ज्यावेळेस या लोकांना या संकटामधून बाहेर काढतो, त्यावेळेस तो त्यांची जात आणि धर्म पाहत नाही, तर खऱ्या अर्थानं तो या देशातला आहे हे पाहतो आणि त्यांना मदत करतो। आणि म्हणून ज्या डाल डाल पर सोने की चिडिया करते बसेरा, ओ भारत देश है मेरा, असं माझ्या देशाचं वर्णन केलं जातं। आणि त्याच देशामध्ये 3,500 जाती धर्म आणि हजारो भाषा बोलल्या जातात। म्हणून काश्मीर ते कन्याकुमारी आणि गुजरातच्या कच्छ पासून ते कोलकात्यापर्यंत भारत हा विविधतेमध्ये एकता मानणारा आहे, विविधतेमध्ये एकता मानणारा देश आहे। दाढ़ी अलग है, शेंगे अलग है, लेकिन बाल तो एक ही है, रूप अलग है, रंग अलग है, लेकिन खून तो एक ही है, जात अलग है, धर्म अलग है, लेकिन इंसान तो एक ही है। माझ्या याच भारत देशामध्ये अनेक जाती धर्माच्या लढाया झाल्या, अनेक जाती धर्माची आव्हाने आली, परंतु भारतानं एकता, एकात्मता आणि अखंडता कधी सोडली नाही। अगर इस देश में रहना है तो वंदे मातरम कहे नाही होगा, असं आमच्या कोणत्याही भारतीयांना सांगावं लागत नाही। कारण कोणताही भारतीय कोणत्याही चौकामध्ये जर राष्ट्रगीत चालू असेल तर तो त्या राष्ट्रगीताला उभा राहतो। ही माझ्या भारत देशाची संस्कृती आहे। याचं सर्वात मोठं उदाहरण जर कोणतं असेल तर झाकीर हुसेनच्या तबल्यापासून ते अल्लादिया खानच्या सनईपर्यंत हिंदूंच्या लग्नात मुसलमानांची सनई वाजवली जाते आणि मुसलमानांच्या लग्नात हिंदूंची सनई वाजवली जाते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीची सुरुवात ही आंबेडकर नगरातून होते। आंबेडकर जयंतीची सुरुवात ही पाटलाच्या वाड्या वस्त्यामधून होते। त्याच वेळेस खऱ्या अर्थानं मला माझ्या जाती धर्माच्या पलीकडचा भारत दिसायला लागतो आणि त्याच जाती धर्माच्या भारत देशामध्ये अनेक जाती धर्माच्या लढाया झाल्या। म्हणून मला आठवतो तो कारगिलच्या युद्धाचा प्रसंग, ज्यावेळी मुस्लिम सैनिक शहीद झाले त्यावेळी पाकिस्तानवाल्यांनी त्यांची शरीरं नेली नाहीत, परंतु हिंदू असलेल्या हिंदुस्थानच्या सैनिकांनी मुस्लिमांच्या पद्धतीनं त्या शत्रूच्या शवाचा देखील अंत्यसंस्कार केला। कारण हे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकलो आहोत, मरणांती वैरणम। आणि तोच खऱ्या अर्थानं माझ्या जाती धर्माच्या पलीकडचा भारत मला त्यावेळेला वाटायला लागतो। आणि त्याच 85% हिंदू असलेल्या हिंदुस्थानमध्ये या देशाचा राष्ट्रपती मुस्लिम झाला आहे, या देशाचा वायू दलाचा प्रमुख मुस्लिम झाला आहे,
या देशाचा सर्वोच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश मुस्लिम झाला आहे, त्याचबरोबर तुमच्या माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा AR अंतुलेच्या रूपानं मुख्यमंत्री देखील मुस्लिमच झाला आहे। त्यावेळेस आम्ही त्यांची जात आणि धर्म पाहिला नाही, तर त्यावेळेस आम्ही त्यांची खऱ्या अर्थानं देशभक्ती, गुणवत्ता आणि कर्म पाहिलं। म्हणून त्यावेळेस हा माझा भारत देश हा जाती धर्माच्या पलीकडचा आहे असं वाटायला लागतं। यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्महं सृजाम्यहम। ज्या ज्यावेळी अधर्म जन्माला येतो तेव्हा तेव्हा धर्माच्या नीतीतून काम करणारी माणसं या देशामध्ये जन्माला येतात। मग रामायण असो, महाभारत असो, प्राचीन काळ असो, आधुनिक भारत असो किंवा अर्वाचीन भारत असो, या सगळ्यामध्ये परमेश्वरानं कोणत्या ना कोणत्या रूपानं अशी काही माणसं वाढवली घडवली की ज्या माणसांना या देशामध्ये खऱ्या अर्थानं जाती धर्माच्या पलीकडचं रक्षण करण्याचं काम केलं। मग अनाथांची माय असलेल्या सिंधुताई सपकाळ की ज्यांनी दुसऱ्याची मुलं स्वतःची मुलं म्हणून सांभाळताना त्यांनी त्यांची जात आणि धर्म पाहिला नाही। या देशाला अध्यात्माचं महत्व सांगणारे कलाम नावाचे राष्ट्रपती होते। खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे असे सांगणारे साने गुरुजी देखील याच देशातील लोकांचे आयडॉल होते। मेरी झाशी कभी नाही दूंगी असं म्हणत स्वतःच्या मुलाला पाठीवरती बांधून ब्रिटिशांच्या विरुद्ध लढा देणारी झाशीची राणी देखील याच देशामध्ये होती आणि त्यागाच्या जोरावर संयमानं क्रांती करणारे महात्मा गांधी देखील याच देशामध्ये होते। म्हणून जेव्हा या माझ्या भारत देशाला ऑलिम्पिक मध्ये सुवर्ण पदक मिळवून देणारी मुलबाकर असेल किंवा 2011 साली षटकार मारून क्रिकेटचा विश्वचषक जिंकून देणारा महेंद्रसिंग धोनी असेल, जेव्हा यांना प्रत्येक भारतीय डोक्यावरती आणि खांद्यावरती घेऊन नाचतो, आनंद साजरा करतो, त्यावेळेस आम्ही त्यांची जात आणि धर्म पाहत नाही, तर खऱ्या अर्थानं ते या देशातले आहेत हे पाहतो आणि आनंद साजरा करतो। म्हणून मला अभिमान आहे माझ्या देशाचा आणि देशातल्या मातीचा। मला अभिमान आहे माझ्या देशातल्या जाती व्यवस्थेचा। ती जाती व्यवस्था उद्याच्या काळात घडवूया, नवा भारत निर्माण करूया आणि खऱ्या अर्थानं बलशाली भारत घडवूया। म्हणून संतोष नारायणकर यांच्या शब्दात सरते शेवटी इतकंच, मोडलेल्या माणसांचे दुःख ओले झेलताना, मोडलेल्या माणसांचे दुःख ओले झेलताना, त्या अर्थांच्या उशाला दीप लावून झोपताना मनपूर्वक धन्यवाद।